खारीपेक्षा दुपटी तिपटीने फुगणारे शंकरपाळे तुम्ही जर एखाद्याला खायला दिले ना तर ती तुम्हाला रेसिपी नक्कीच विचारणार बघा. आणि दात नसलेल्या माणसांनी खाल्ले ना तर तोंडात टाकताच विरगळत एवढे भारी होते. तर मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिले एक पातेलं घ्यायचं, बरोबर 1 वाटी पाणी टाकायचं, 1 वाटी साखर टाकायची, चिमूटभर मीठ टाकायचं. आता गॅस चालू करायचा, पातेलं गॅसवर ठेवायचं आणि आता साखर वितळून घ्यायची बघा, उकळीने आणून घ्यायची. वितळली का गॅस बंद करायचा. आता याच्यामध्ये तूप टाकायसाठी मी तर गिर गाईचं तूप वापरते बरं का, चव भारी येते. 1 वाटी तूप घ्यायचंय. हे जर तुम्हाला तूप पाहिजे असेल ना तर कॅप्शन मध्ये आयडी दिले, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही मला डीएम सुद्धा करू शकता. आता साखरेचं पाणी करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं बघा 1 वाटी बरोबर. पाणी गरम असल्यामुळे ना तूप टाकलं का लगेच वितळतं. आता लगेच मैदा घ्यायचा. तर मैदा मी बरोबर आहे ना इथं ज्या वाटीने तूप घेतलं होतं ना ती वाटी बरोबर 7 वाट्या मैदा घेतलेला आहे. हे प्रमाणे ना एकदम परफेक्ट आहे बरं का, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा असंच करा. आणि आता पाणी थंड झालं का मग मैद्यामध्ये टाकून असा गोळा तयार करून घ्यायचा. आणि पीठ मळतो ना तसं नाही मळायचं बरं का, आबडधोबडच मळून घ्यायचं. मळलं का लगेच एखाद्या अशा पिशवीमध्ये ना अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं बरं का, रेस्ट करायला. अर्धा तास झाला का लगेच तेल ठेवायचं गरम करायला आणि गोळा काढून घ्यायचा पिशवीतून, थोडं तोडून घ्यायचं आणि त्याला ना असा शेप द्यायचा, थोडासा हाताने असं गोल करायचं आणि लगेच लाटून घ्यायचं बघा असं. आणि एकदम असं पातळ पण नाही लाटायचं बरं का, थोडं जाडच ठेवायचं. आणि मग त्याच्या साईड अशा कापून घ्यायचे आणि मग आता आपल्याला पाहिजेत ना तसे याचा आकार असे कापून घ्यायचे बघा, एकदम मस्त पैकी कापल्या जातात. पीठ एवढं छान आपलं मळलं गेलेलं आहे ना. आणि आता तेल आहे ना एकदम हायवर गरम नाही करायचं, मीडियम बारीक गॅसवर गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. आणि आता शंकरपाळे तुम्ही किती पण टाकू शकता, तेलामध्ये बुडते तेवढे बघा मस्त पैकी. किती जरी असले ना तरी छान पैकी तळून निघतात बघा. फक्त तळताना ना गॅस हाय नाही करायचं बरं का, टाकताना ना थोडा मीडियम ठेवायचा, नंतर परत बारीक करून असे तळायचे, परत मीडियम करायचं, असं करून तळून घ्यायचं. मस्त पैकी कलर येतो बघू शकता. आता काय म्हणता तुम्ही या शंकरपाळ्याला, किती मार्क देता लवकर कमेंट मध्ये सांगा बरं. तुम्ही ह्या पद्धतीने शंकरपाळे केले ना तर तुमचे शंकरपाळे कधीच अशी कडक किंवा खराब होणार नाहीत बघा. तर ह्या दिवाळीला करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.